नमस्कार मंडळी, मी सुषमा. स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका मिनी ब्लॉगमध्ये. तर हा ब्लॉग पुण्याचा आहे आणि पुण्याला आल्यापासून ना जरा ब्लॉग कमीच यायला लागलेत, पण समजून घ्या. कारण की मी आले माझ्या बहिणीच्या घरी. तिथं सकाळी उठले आणि बघितलं सूर्यदेवाचं तर कुठं दर्शन झालं नाही. म्हणलं चला आता आपलं आवरून घ्यावं. त्यासाठी ब्रश वगैरे करून मग लगेच आम्ही चहा बनवला. चहा बिस्किट खाल्लं आणि ह्या दोघांना ना केक खायचा होता, त्यामुळे त्यांचे काका येताना केक घेऊन आलते. मग असंच आम्ही त्यांचा खोटा खोटा हॅपी बड्डे केला आणि त्यांना केक खायला दिला. त्यानंतर बघा डाळिंब आणि संत्री मोसंबी सोलून घेतली खाण्यासाठी. तीच खात खात ही जर ट्रेडिंग चालू होती, मग तीच ती करत होती आणि मी तिच्यापाशी बसून खात होते. त्यानंतर मी माझं आवरून घेतलं सगळं आणि लगेच चपात्या बनवायला घेतल्या. त्यासाठी पीठ मळलं आणि ह्या दोघांची बघा कशी मस्ती चालू होते. यांना फुगे आणले होते खेळायला, ते त्याच्यासोबतच खेळण्यात मस्त असे बिझी होते. तर मी ते त्यांना बाजूला ठेवलं आणि पहिल्यांदा म्हणलं आता भाजी स्वयंपाक करून घ्यावा. मग भाजी केली आणि चपात्या पण लगेच लाटून घेतल्या. कणिक भिजलेली होती, एकीकडे भाजी आणि चपात्या दोन्ही पण तयार होतं. आणि हिला ना म्हणजे माझ्या बहिणीला माझ्या हातचं मिरचू खायचं होतं, त्यासाठी तिच्यासाठी खरडून असं मिरचू बनवलं. आणि हे ताटात जे आहे ना ते ताक आहे. त्यानंतर जेवण केलं आणि निवांत असं बसलो. या दोघांचं टी व्ही बघायचं चालू होतं. दुपारच्या छोट्या बुकीमध्ये नाचोस खाल्ले. आणि हा कोणता पिक्चर मी बघते ना हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि आता मावशीकडं आलो आहे म्हणल्यावर खाण्यापिण्याला काही कमी नाही. तिला तर खायचं नाही, पण ती आमच्यासाठी मागून आम्हाला खाऊ घालते. तेच मुलांना खूप भारी वाटतं. आणि नंतर बघा ह्यांचं असं काहीतरी खेळायचं चालू होतं. खेळून झाल्यावर दमल्यानंतर अशी झोप आणि हा संध्याकाळचा चहा. बाय.